महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची पत्रकार परिषदेत घोषणा. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या या वर्षीचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी देण्यात येणार आहे. ₹5 लाख रोख स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 27 डिसेंबर 2025 ला आयोजित 127व्या जयंती उत्सवाच्या मुख्य समारंभात या पुरस्काराने माननीय मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात येणार असून त्यांनी या समारंभाला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिली. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे भव्य प्रांगणात जयंती उत्सवाचा मुख्य समारंभ होणार असून महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री माननीय नामदार पंकज भोयर, राज्यसभा सदस्य माननीय खासदार डॉक्टर अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार माननीय बळवंत वानखडे, आमदार माननीय सुलभाताई खोडके, विधान परिषद सदस्य आमदार माननीय श्री संजय खोडके, आमदार माननीय श्री प्रताप अडचड, आमदार माननीय श्री रणधीर सावरकर या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले. जयंती उत्सवाच्या मुख्य समारंभात माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेला शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2025 आणि केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील पुरुष शेतकऱ्याला स्वर्गीय शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार हे 2 पुरस्कार देखील वितरित करण्यात येतील. रोख ₹1,11,111 स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे. निवड समितीतर्फे लवकरच या दोन्ही कृषी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. श्रीमती विमलाबाई देशमुख वैद्यकीय शिक्षण अभ्यासवृत्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कृषी शिक्षण अभ्यासवृत्ती आणि कस्तुरबा कन्या शाळेतील 10 वर्गातील खेळाडू विद्यार्थिनी कुमारी भक्ती गजानन चौधरी हिला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रावीण्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार देखील या सोहळ्यात प्रदान करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 18 ते 27 डिसेंबर 25 पर्यंत निःशुल्क कृत्रिम अंगारोपण जयपूर फूड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी आतापर्यंत 600 गरजूंनी नोंदणी केली असून या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयात दिनांक 25 डिसेंबरला आंबा परिषद 2025 आयोजित करण्यात आली आहे. या आंबा परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंबा लागवडीचे विदर्भ परिसरातील क्षेत्र वाढविणे हा या परिषदेचा उद्देश आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंती पर्वावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्य कार्यक्रम 27 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे भोयर साहेब, डॉक्टर पंकज भोयर साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय प्रताप जाधव साहेब यांच्यासोबतच जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. त्यापूर्वी 25 डिसेंबर रोजी
आंबा परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. याचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री आमदार भरणे साहेबांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी 22 तारखेला भाऊसाहेबांनी जे पहिलं रोपटं शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुरुवातीला लावलं, त्या मेन ब्रांच शाळेचं शताब्दी वर्षाची सुरुवात 22 डिसेंबर रोजी होणार आहे आणि त्याचं उद्घाटन त्या तारखेला आहे. 18 ते 28 तारखेच्या दरम्यान जयपूर फूट याची व्यवस्था संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी करण्याची इथंच चेकिंग होईल, त्यांचं तपासणी होईल आणि त्यांना जयपूर फूट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे विविध कार्यक्रम भाऊसाहेबांच्या या जयंती पर्वावर संस्थेच्या मार्फत आयोजित होणार आहे. याला जिल्ह्यातील आणि परिसरातील जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळावा अशी विनंती आणि मी आपल्या माध्यमातून करू इच्छितो. धन्यवाद.